मिनल माळी मडवी, न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। सिव्हिल लाईन पोलीस भवन या ठिकाणी पोलीस विभागाचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। या निरोप समारंभात सेवानिवृत्त अधिकारी, अंमलदार आणि त्यांचे कुटुंबीय यांना बोलावून पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या हस्ते त्यांना निरोप देण्यात आला। त्याचबरोबर नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी लिहिलेल्या पुस्तक इंडियन सोसायटी याचं अनावरण देखील सिंगल यांच्या हस्ते करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। एक मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरिंग व्हावं। सेवा झाली 40 वर्ष व्यक्ती सेवा करत असते, आज पूर्ण सेवा। विथ फॅमिली आणि आलेत का? करत आहे आणि ते आज पोलीस खात्यातून आपल्या पुस्तक अनावरण कार्यक्रमाकरिता प्रोत्साहन ऍटलीस्ट आपण या ठिकाणी इकडे बघा। फोटो काढा। रिटायरमेंट होणे काही लोकांनी सांगितलं, पण आज असं वाटतंय की सुटका होतोय पोलीस खात्यातून। मला वाटतंय की नवीन इनिंग्स तुमची सुरू होत आहे आणि ही इनिंग्स पण जे आहेत ना व्यवस्थितपणे जर तुम्ही जगले नाही तर फार कठीण होणार आहे, कारण इतका वेळ राहील तुमच्याकडे आता आणि वेळ हे कसं आम्ही युटिलाइज करू हे तुम्हाला कळणार नाही। तुम्हाला सर्वांना शोधून घ्यावा लागेल की हे वेळ आता मी कसे युटिलाइज करणार आहे, कसे प्रोडक्टिव्हली स्वतःसाठी। आता हे सोपं वाटतंय की आता रिटायरमेंट होत आहे आणि मग मी हे करू हे ते करू। मला तेच तुम्ही म्हणाले पाटील मॅडम की 2 दिवस तुम्ही खुशीमध्ये आहेत की आता तुम्ही रिटायर होताय, चांगली गोष्ट आहे। तुम्ही रिटायर होताय, प्लॅनिंग पण तुम्ही केली असेल म्हणून तुम्ही असं म्हणताय। आणि आपले जे जवळपास 17 अधिकारी आणि अंमलदार जे आज रिटायर होत आहे, हे सगळ्यांनी तुम्ही पण असेच एक पुढची इनिंग कसे खेळायचे याच्याबद्दल तयारी केली असेल। अजून छान वाटलं ज्याप्रमाणे आपले जवळपास 6 मुली बोलून गेले इथे आणि मनातून बोलले ते, आणि हे वाटतंय की ज्या ते फार कीनली ऑब्जर्व करत होते तुम्हाला सगळ्यांना कि मेरी माँ या मेरे पिताजी किस तरह से नौकरी कर रहे हैं और एक एक चीज वो ऑब्जर्व कर रहे थे आप लोगों की, कि किस समय पे आप उठते हैं, केव्हा तुम्ही निघता वेळेवर परत वेळेवर येत नव्हते। हे सगळी गोष्टी तुम्ही बघितलेली आणि फार छान वाटला। तुम्ही मनातून सगळे बोलले आणि भावुक झाले असं होतो, कारण हे इथून येतो, हृदयातून हे सगळी गोष्टी येतात। हेच पाहिजे आपल्याला आणि याच्यासाठीच आपण हे प्रोग्राम इथे ऑर्गनाइज करतो आणि तुम्हाला सगळ्यांना आम्ही बोलवतो। सगळ्यांनी खूप आपले विचार इथे ठेवले आणि अजून मला चांगलं वाटलं आपले जॉईंट सीपी साहेबांनी पण सांगितलं की तुम्ही ज्याप्रमाणे आपले मुलांना शिक्षण दिलेलं आहे, फार छान तुम्ही मेहनत केलेली आहे। त्यासाठी तुमच्या आणि तुमची मंडळीच्या त्यांच्याही खूप खूप मी अभिनंदन करतो, कारण तुम्ही बघत होते की कसे काय काय चालू आहे। तुम्ही बघत होते, जरी एकला वेळ मिळत नाही तर दुसरा त्याच्या सहकार्य करत होता, बघत होते की मुले व्यवस्थित जात आहेत की नाही, त्यांचे शिक्षण व्यवस्थित चालू आहेत की नाही। पीटीएम बद्दल बोलली एक आपली मुलगी, तर मी समजू शकतोय, कारण मी पण माझे वडील पण पोलीस खात्यात होते। मी दिल्ली पोलीसमध्ये माझे वडील होते, ते 96 मध्ये ज्यावेळेस रिटायर झाले त्याच वेळेस मी IPS म्हणून सिलेक्ट झालो। मी पाहिलेलं आहे, मी पण पोलीस लाईन्स मध्ये माझा जन्म झालेला आहे आणि तिथे मी राहिलोय। तर हे सगळी गोष्टी फार कीनली तुम्ही ऑब्झर्व केली, सांगितलं आणि काही बोलू पण नाही शकले, इतके तुम्ही भावुक झाले होते। चांगली गोष्ट, परंतु इथून
आता तुम्हाला जास्त जे पुढचे आमचे अंमलदार अधिकारी रिटायर झालेले त्यांची लाईफ बद्दल विचार आता तुम्हाला करायचे. जरी तुम्ही मँचेस्टर मध्ये गेले, जरी तुम्ही मुंबईमध्ये असले, जरी तुम्ही नागपूरला असले, आता तुम्ही यांची काळजी घ्यायची आहे, कारण यांनी भरपूर मेहनत केलेली आहे. आम्ही पाहतो, आता मला जवळपास 2.5 इथे झालेले आहे. दररोज काहीतरी बंदोबस्त असतो. आजही आता या शहरामध्ये भरपूर कार्यक्रम चालू आहे, म्हणजे दीक्षाभूमीचा बंदोबस्त असो, आपला नवरात्री असतील किंवा कोराडीचा बंदोबस्त असो, किंवा रेड्स टाकायचे ते असो, क्राईम घडतोय त्याच्यावर करणे, किंवा RSSच्या संचालन असो, किंवा हे सगळी गोष्टी एकच वेळेस होत आहे सगळी. आणि हे सगळी परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे आपण काम करतोय हे अजुबाच आहे. हा इतका काम आपण पोलीस म्हणून करतोय हे लोकांना काही वेळेस कळत नहीं. लोग जो है उसको सिर्फ ठीक है इनका काम है, परंतु इसमें जो आपका पसीना और खून जिस तरह से समय आप देते हैं वो बहुत महत्वपूर्ण है. दिन रात ज्यावेळेस आम्ही जातो कुठल्याही मंडळमध्ये, आता दांडिया कुठे चालू आहे, नवरात्री चालू, आपण तिथे खेळू शकत नाही, परंतु लोक व्यवस्थित खेळताय, आपण तिथे उभे आहे म्हणून ते साजरा इतकं चांगल्या रीतीने करताय. आणि यासाठी तुमच्या सगळ्यांचे आम्ही अभिनंदन करतोय. आशुतोष, तृप्ती, राकेश, कुणाल, शुभांगी आणि यामिनी, तुम्ही सगळ्यांनी फार चांगला वर्णन केला, कसे कसे तुम्ही जर्नी बघितलेली आहे आपले आई वडिलांची, आणि कसे तुम्ही मेहनत करून इथपर्यंत पोहोचले. आणि हे जे आहे निरोप समारंभ मध्ये हे सगळी गोष्टींबद्दल बोलले पाहिजे, आपण आपल्याला कळला पाहिजे, एक संधी मिळाली पाहिजे. नाही तो आपण रिटायर झाले कुठेतरी पोलीस स्टेशन मध्ये केला, संपला विषय, असं न करता तुमची नोंद कोणीतरी घेतोय, कोणीतरी बघतोय. यासाठी आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी इथे येतात आणि तुम्हाला ऐकतात. काही चुकलं असेल किंवा जे तुम्ही चांगली गोष्ट केलेली आहे, आता 39 वर्ष खात्यामध्ये देणे फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे 18 वर्ष ज्यावेळेस होते तुम्ही पोलीस खात्यात आले. आता जे मी सांगितलं की वेळ आता भरपूर मिळणार आहे, या वेळ जे आहे कसे तुम्हाला वापरायचे तुम्ही बघा, प्लॅनिंग करा व्यवस्थित. आणि हे करताना काही वेळेस असतो की रिटायरमेंट जसे जसे जवळ येतात त्यावेळेस काहीतरी आपण बिमारी डेव्हलप करून टाकतो, काही असू शकतो, होता बिमारी. परंतु काय आहे की आता गंगाखेड तालुक्यातील मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर मरसडगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रल्हाद मुरकुडे हे भर पावसामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करतायत. हातातोंडाशी आलेलं पीक गेलं असल्याचं मुरकुटे यांनी म्हटलंय. शासनानं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देणार असल्याचं आश्वासन शेतकऱ्यांना प्रल्हाद मुरकुटे यांनी दिलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. नागपूर इथं अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोडबोले यांच्या माहितीनुसार पांढरा बोडी वसाहतीत रोशन सिंगारे याला दारूचं व्यसन असल्यामुळे तो दारू पिऊन घरी आला असता त्याची पत्नी प्रज्ञा सिंगारे हिच्यासोबत वाद झाला आणि या वादातून आरोपी पत्नीनं पतीच्या डोक्यावर बॉटल फोडून त्याला गंभीररित्या जखमी केलं आणि तिथून पळ काढला. पोलीस निरीक्षक गोडबोले यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस दलासह आरोपी पत्नीचा शोध घेऊन तिला अटक केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. पांढरा बोडी ट्रस्ट लेआउट इथे रोशन राजू शिंगारे व त्याची पत्नी प्रज्ञा रोशन शिंगारे हे दोघेही पती पत्नी राहतात. रोशन राजू शिंगारे हे दारू पिण्याच्या सवयीचे आहेत आणि काल दुपारी साधारणतः 3:30 ते 4च्या दरम्यान या पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून काही वाद झाला, ज्यात जी आरोपी आहे प्रज्ञा रोशन शिंगारे त्या आरोपी पत्नीने दारूच्या बॉटलने पतीच्या डोक्यावर आणि मानेवर मारहाण केली, डोक्यावर बॉटल फोडली आणि त्याला मारहाण केली आणि जीवानीशी ठार करण्याचा प्रयत्न केला. अशी त्यांची रोशन राजू शिंगारे यांची बहीण नामे आरती श्रीकांत साहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून
पोलीस ठाणे अंबाझरी येथे 497/25 कलम 109(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। घटनेनंतर जी आरोपी महिला आहे ती घटनास्थळावरून पळून गेलेली होती, परंतु आमची महिला अंमलदार आणि डीपी पथकाच्या मदतीने त्यांना वेळीच ताब्यात घेण्यात आलेलं होतं। सध्या आरोपी जे आहे अटकेत आहेत आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। पालम व्हॉट्सअप ग्रुपकडून पालम तहसील कार्यालयासमोर पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी पालम ग्रुपचे शेकडो सदस्य, तालुक्यातील शेतकरी बांधव आणि नागरिक तसंच विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी नायब तहसीलदार भागवत तेलभरे यांना निवेदन देण्यात आलं। तालुक्यात पावसानं थैमान घातलं असून सर्वत्र नदी नाल्यांना महापूर आलाय, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। माध्यमातून जे पालम तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जे आंदोलन केले एक दिवशी, आणि ह्याच्यावरील सगळ्या मान्य जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पालम तालुका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून झोपीचं सोंग घेतलेल्या या राज्य सरकारला बिहारच्या निवडणुका डोळ्याच्या समोर ठेवून 10,000 रुपये लाडक्या बहिणीला जी मदत देण्याचं जाहीर केले ती तिथली मदत। आज जे पालम व्हॉट्सअप ग्रुपकडून आपण शेतकऱ्याकरता धरणे आंदोलन ठेवलेलं आहे त्याबद्दल काय सांगताल? दिनांक 26/9/2025 सायंकाळच्या सुमारास 8 ते 9च्या दरम्यान जे पाऊस सुरू झाला ते आमच्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात त्यात पालम तालुक्यात एवढा महाभयानक पाऊस होता की आमच्या आयुष्यामध्ये 33 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कधी एवढा पाऊस झालेला नाही। आणि लगेच 27/9/2025 हे सायंकाळी पाऊस उघडला आणि त्या पावसामध्ये जे अतोनात शेतकऱ्याचं महाप्रलयामध्ये जे नुकसान झालं ते कधी आयुष्यामध्ये बी न भरून निघण्यासारखं नुकसान आहे। माझी शासनाला एवढी कळकळीची विनंती आहे की आपण जे पालम तालुक्यामध्ये जे ढगफुटी म्हणजे पावसाचा थेंब होता ते डायरेक्ट आकाशामधून ज्या धारा सुरू होत्या त्या धारामधून जे ढगफुटी पर्जन्य तयार झाली ती शासनानं मला वाटते पालम तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मदत देण्यात यावी ते माझ्या पालम तालुक्याला देण्यात यावी। आणि पालम तालुक्यामध्ये जे एक दिवसीय धरणे आंदोलन हे आपले पालम व्हॉट्सअप ग्रुपतर्फे करण्यात आज आम्ही ठरलं होतं, त्याच्या अनुषंगाने मी जाहीर करतो की पालमला हे मराठवाड्यामध्ये एक परभणी जिल्ह्यामध्ये पालम तालुक्याचे वेगळं बजेट काढून वेगळी मदत हे पालम तालुक्याला देण्यात यावी। घडीला पालम तालुक्यातला शेतकरी देशूधडीला लागलेला आहे। आज शेतकरी हा सवाळ्यावर झोपायला सुद्धा त्याच्याकडे जागा नाही, पूर्ण ओला दुष्काळ झालेला आहे। अक्षरशः पालम तालुक्यातील शेतकरी एवढी बिकट अवस्था आहे। मी स्वतः अनेक घरांमध्ये जाऊन अनेकांना पाहिलं, त्यांच्या घरामध्ये 2 ते 3 फूट पाणी ऑलरेडी होतं। त्यांना रेस्क्यू करून पालम नगरपंचायतीमध्ये हलवण्यात आलं। इतका भयानक अवस्थेमध्ये महापूर होता। गोदाकाठ सुद्धा खरडून गेलाय। कमीत कमी 10 वर्षे लागतील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुन्हा पीक येण्यासाठी। तरी माझी विनंती आहे आपले पालम ग्रुपच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आहे, त्याची शासनानं दखल घेऊन सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठलाही पंचनामा न करता सरसगट कर्जमाफी। शेतकरी एकजुटीचा सरसगट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले पालम ग्रुपच्या वतीनं धरणे आंदोलनाचा ह्या ठिकाणी जो कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि सर्व पालम तालुक्यातील शेतकऱ्यावर आसमानी संकट ह्या ठिकाणी आलं आहे आणि सर्व शेती पाण्याखाली गेली आहे। आताच मी रावराजूर असो, धनेवाडी, कुर्लेवाडी, शिरपूर ह्या ठिकाणी सकाळपासून दौरा केला। खरोखरच शेतीमध्ये गुडघ्या इतक्याला पाणी आणि काही शेतकऱ्याचे घरंसुद्धा पाण्यात गेले, वाहून गेले संसार आणि सगळी मदत मिळण्याकरता आणि शासनातर्फे ओला दुष्काळ
पंचनामे उंचनामे करून काही फायदा होणार नाही, काही पदरात पडणार नाही. तरी सरसगट माधव हनुमते सरसगट शेतकऱ्याला एकरी 50,000 मदत मिळाली पाहिजे. 8,000 आणि 7,000 ही तुटपुंजे त्याला हेक्टरला दिलेत. 8,000 7,000 काय होणार आहे? तर एकरी 50,000 फौजी बाबारावजी, एकरी 50,000 मदत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. आणि तीही येत्या शनिवारपर्यंत शर्माजी ते डिक्लेअर करायला पाहिजे. नाही तर भव्य प्रमाणामध्ये जनतेच्या वतीनं, ग्रुपच्या वतीनं, सर्व पालम तालुक्यातील शेतकरी असो, पत्रकार असो, सगळ्याच्या वतीनं भव्य असं या ठिकाणी पालम येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि जनतेलाही माझं आव्हान आहे. भोकरदनमधील राजूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी धनगर बांधवांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यामध्ये धनगर बांधवांनी शेळा, मेंढ्या, बैलगाडीसह मोठ्या संख्येनं सहभाग घेत चक्काजाम आंदोलन केल्याचे. आज आमची मेंढी माऊली घेऊन आम्ही वनात, तानात, रानात राहू शकतो, तसं कोणता समाज राहणार नाही. आमची काही धर्माची कळकळी येऊ द्या. आज तुमचा आम्ही झेंडा कायमचा लावू, फक्त आम्हाला तुमच्या एसटीचं आरक्षण द्या, हे आमचं म्हणणं आहे. बाकी दुसरं काही म्हणणं नाही साहेब. आज आमच्या दीपक भाऊ तिला आज बिगर अन्न पाण्याचे बसलेले कोणतं शिष्टमंडळ आले तिथं. अहो राजे, तुम्हाला काय सांगा, आज धनगर समाज ज्यादा आहे आणि धनगर समाजाची कधी किंमत कळली नाही. जिंदगी भर तुम्हाला आम्ही आमचा हात दाखवून देऊ, ही सरकारला विनंती माझी. दोन शब्द पण एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आदरणीय मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे गेल्या 15 दिवसापासून पोटात अन्नाचा कणही नाही, फक्त केवळ समाजाच्या हितासाठी, समाजाच्या मुलांच्या पुढच्या हितासाठी त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलं आहे. धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी हा आमची मागणी आहे. कारण की आम्ही कुठल्याही नव्यानं या ठिकाणी आरक्षण मागत नाही. कारण 1935 मध्ये जातीची यादी तयार झाली आणि 1950ला त्यामध्ये आपलं संविधान लागू झालं आणि 1956ला घटना दुरुस्ती झाली. ते काका कालेलकर यांच्या याच्यानुसार अध्यक्षतेखाली त्यावेळेस धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, परंतु ते झालं नाही. आपण बघितलं असेल असेच मोठमोठाले मोर्चे, धरणे आंदोलन असतील, असे खूप मोठे मोर्चे झाले, परंतु समाजाला न्याय हक्क आणि मिळाला नाही. आदरणीय चंद्रजित पवार साहेब यांनी 1989ला ओबीसीमधून NT या प्रवर्गामध्ये समाजाला आरक्षण दिलं, परंतु ते त्या ठिकाणी कुठल्या तरी पद्धतीने त्यांनी देऊन टाकलं आणि मोकळे झाले. परंतु आज या समाजाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला घटनेमध्ये जे दिलं होतं त्यानुसार आम्हाला आरक्षण हवं आहे. कारण की त्यावेळेसही आमचा समाज शिकलेला नव्हता, रानावानात भटकंती करत होता, त्यामुळे त्या आरक्षणाबद्दलची माहिती नव्हती. जे मिळालं त्या ठिकाणी ती पत्रात पाडून घेतलं, परंतु या ठिकाणी खूप मोठा घात त्या ठिकाणी झाला आणि तोच आज या ठिकाणी समाज बांधवाला असं हुशार मंडळी असं ज्यांना त्या कायद्याचं ज्ञान त्या प्राप्त झालं आणि हळूहळू त्या गोष्टीची चळवळ सुरू झाली. 2014ला देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्या ठिकाणी बारामती या ठिकाणी जवळपास 15 लाख लोकसंख्या या ठिकाणी समाज बांधव त्या ठिकाणी मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले माझा या ठिकाणी सगळा अभ्यास झालेला आहे आणि माझा अभ्यास झाला आहे, तुम्ही मला फक्त सत्तेत बसवा आणि मला सत्तेत बसवा. पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला मी आरक्षणाची अंमलबजावणी करतो, कारण की माझ्याजवळ गाडीभर पुरावे. आज
समाज त्या ठिकाणी विचारतो त्यांना की आपले कुठे गेले गाडीवर पुरावे, किती तुमच्या कॅबिनेट झाल्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही देणार होतात पण अद्याप तुम्ही दिलं नाही. आणि आज त्या दिवशी दीपक भाऊ यांना 11 दिवसाच्या नंतर ज्यावेळेस मोठा महामोर्चा त्या ठिकाणी विराट विशारा महामोर्चा झाला आणि ते मोर्चा झाल्याच्या नंतर 11व्या दिवशी उपोषणाच्या 11व्या दिवशी त्यांचं एक शिष्टमंडळ आलं. परंतु बांधवांनो, ज्यांच्या हातून किंवा त्यांच्या बोलण्यातून असं वाटत नव्हतं की ते कुठेतरी ठोस पुरावा किंवा ठोस कुठेतरी भूमिका ते समाजाच्या बाबतीत हिताची घेत होते. त्यामुळे दीपक भाऊंना ते कुठंतरी पटलं नाही. कारण त्यांना सांगितलं, बांधवांनो माझ्या विश्वास ठेवा, मी ह्या ठिकाणी समाजाला जी आरक्षणाची अंमलबजावणी ती करून देईन. आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी जे तुम्ही जे सांगितलं हे मला या ठिकाणी ठाम बसले. काल आमची त्या ठिकाणी एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशाखाली एक शिष्टमंडळ केलं आणि त्या ठिकाणी मी सुद्धा आम्हाला कुठंतरी चांगला प्रतिसाद त्या समाजाला मिळाला नाही. त्यामुळे दीपक परत एकदा ठाम राहिले. त्यांनी सांगितलं माझ्या समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला, लाखोच्या संख्येने या जालना या ठिकाणी समाज बांधव आले, मी यांना दगा देऊ शकत नाही. बांधवांनो, आज 15वा दिवस आहे. आपण जर एक दिवस जर जेवणाची ताळमेळ हुकला तर आपल्याला जमत नाही. आणि ते बांधव फक्त आपल्या मुलांच्या बाळासाठी, पुढच्या भविष्यासाठी त्यांनी हाती घेतलेला आहे. कुठले राजकारणी नाही. कारण की एक आपल्यातला एक माणूस कुठंतरी जिद्दीना पेटलेला आहे, त्याला आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि ह्या पद्धतीने आपण सहकार्य केलं पाहिजे. या ठिकाणी या चक्काच्या आंदोलनाचं नियोजन केलं होतं, परंतु कुठेतरी खर्च वाटतोय. दीपक भाऊ आपल्या मुला बाळाला सोडून 15 दिवस त्या ठिकाणी अन्नत्याग करतात आणि आपण कुठेतरी यांना कुठेतरी कष्ट आणि आपल्या भाकरी खाऊन या ठिकाणी यायचं आहे हे आपल्या लक्षात बसलं पाहिजे. त्यांच्या मुलासाठी देशाचे संविधानकार माननीय डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर या एसटीच्या आरक्षणासाठी जो लढा चालू आहे, आमचे दीपक भाऊ बोराडे आजचा 15वा दिवस आहे आणि 15 दिवसापासून ते जालना जिल्ह्यामध्ये उपोषण करतात. या समाजासाठी आज त्यांनी स्वतःचं मरण त्या ठिकाणी पत्करलेलं आहे. परंतु हे शासन कुठल्या प्रकारचा निर्णय घेत नाही. या भोळ्या बाबड्या समाजाचा हे शासन अंत पाऊस पाहत आहे. परंतु समाज हा आज रोजी सर्व महाराष्ट्रामध्ये जागृत झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी धनगर समाजाने तालुक्यामध्ये जाऊन कुठलाही लोकप्रतिनिधी असो, सत्तेतला असो, बाहेरचा असो, अनेक ठिकाणी खासदाराच्या आमदाराच्या घरासमोर प्रत्येकाने धरले आंदोलन केलं. हा समाज आता कुठेही भीतीच्या पाठीमागे राहिलेला नाही. आणि जो भोळ्या समाजाचा आतापर्यंत या समाजाने प्रत्येक राजकारण्याने 50 वर्षापासून या समाजाचा आतापर्यंत भोळ्या समाजाचा ज्यांनी जो लाभ घेतला त्यामध्ये आज आमचा समाज सुद्धा पेटून उठलेला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न ज्यामध्ये आमचा 36 नंबरवरती आमची जात आहे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आमच्या 36 नंबरला आमची नोंद झालेली आहे, असं असताना सुद्धा एक आदिवासी छोटासा समाज असून आमच्या समाजावरती कोणताही आमदार उठला या हक्काला आम्ही आमच्या आदेशामध्ये येऊ देणार नाही. अरे तुम्ही काय सांगता येऊ देणार नाही? आम्ही तुम्हाला बसवले. आमच्या राजकारणाचं चूक आहे, खरी चूक आमच्या समाजाची. आम्ही आमच्या समाजावर, पार्ट्यावर, काँग्रेसवर, राष्ट्रवादीवर, भाजपवर सगळ्या विश्वास टाकला. त्या विश्वासाचा घात आमच्यावर आतापर्यंत झाला. तुम्ही काय आम्हाला येऊ देत नाही? अरे आमचा 2.5 कोटी 2 कोटी 60 लाख समाज आमचा महाराष्ट्रामध्ये. तुम्ही आमच्यापेक्षा कमी आहे. तुम्हाला जशा उड्या टाकता येत्या तशा उड्या धनगर समाजात सुद्धा टाकता येईल. हा धनगर समाज सुद्धा कुठं काही कमी पडणार नाही. ही जात अशी आहे धनगराची, लाचार जात नाही आहे, हक्काचं मागणारी जात आहे आणि त्या हक्काच्या घेतल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून हा समाज, संबंध महाराष्ट्रातील समाज आज दीपक बोर्डेच्या पाठीमागे उभा आहे, यापुढे उभा राहील. ज्या ज्या ठिकाणी जाण्याची वेळ येईल त्या त्या ठिकाणी समाधान निषेधात आज तुम्हाला खूप कमी याच्यामध्ये दिसत असेल. पण ज्यावेळेस कार्यक्रमाचं नियोजन होईल, ज्यावेळेस खरी लढाई समोर येईल, आमची शासनाला एवढी विनंती आहे. नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रदेश अध्यक्ष असताना सांगितलं की मी आल्याच्या नंतर निश्चितच धनगर समाजाला एसटीत परवानगी आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द फडणवीस साहेब होतो. परंतु आज हेच फडणवीस साहेब छोट्या तो कोण झिराळे काय माहित नाही अशा गप्पा मारतो. अरे तुला काय गप्पा मारते त्या
त्यापेक्षा आम्ही 25 वर्ष 40 पासून राजकारणात आहे. एक समाजाने तुला मोठेपणा दिला, आमचा समाज जात काय तुला दाखवून देऊ. असे जिरवळासारखे लय जिरवळ पाहतो आम्ही, तुझ्यासारखे जिरवळ काही वाटे लावून देऊ. ही धनगर समाजाची जात आहे, कधी हटणार नाही आता आणि याच्या पाठीमागे हटणार सुद्धा नाही. म्हणून शासनाला आमची विनंती, लवकरात लवकर आमच्या दीपक भाऊ वराड्याचं आपलं घोराड्याचं त्यांनी उपवनासाठी लवकर यावं. शासनाने चर्चा करावी. आमचा समाज हा समजदार आहे, तुम्ही चर्चा करा. कुठल्या पद्धतीने माझं कोर्ट आम्हाला माहिती नाही, कोर्टाचा निर्णय ज्या शासनाने तो हातात घेतला पाहिजे. आमच्या समाजातून कोर्ट न्याय देवता येते. अरे हा जिरवळसारखा माणूस न्याय देवतावरती ठपका देवतो, तो सांगतो न्याय देवता, ते सांगेल ते. अरे न्याय देवता आमच्याकरता पण आहे, तुमच्याकरता पण आहे. न्याय देवता का तुमच्या बापाची बांधले केकट्याची, आमची सुद्धा न्याय देवता आहे. आमच्या कोर्टामध्ये कुठल्या चुकीच्या मार्गाने जाता, चुकीच्या मार्गाने फायली पळवता, हे कोणी केलंय कामं? न्याय देवताला हे माहीत नाही. आमच्यासारखे कोणतरी चुकीचे लोक या लोकांना चुकीच्या मार्गाने नेऊन आमचा समाज आज भटकामध्ये राहणा वनामध्ये दर्याखोऱ्यामध्ये हा समाज हा व्यवसाय करतो. हा व्यवसाय करून आपला खोटाची खळगी भरवतो आणि त्या समाजाचा तुम्ही एवढे हेणा करता. अरे हा समाज यापुढे आता जागृत झालेला समाज आहे, कुठेही पाठीमागे राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये शासनाने या गोष्टीची लवकरात लवकर दखल घ्यावी, मंत्रिमंडळाने लवकर घ्यावी. विशेष म्हणजे नामदार फडणवीस साहेबांनी या आरक्षणासाठी, या ST दाखल्यासाठी लवकरात लवकर चर्चा करून हा मार्ग सोडवावा. आणि या समाजाला तुम्ही जो शब्द दिलेला आहे, अनेक समाजाने आम्ही एका पार्टीला नाव ठेवत नाही. 50 वर्ष 40 वर्ष काँग्रेसच्या राज्यामध्ये राज्य केलं त्यांनी सुद्धा आमच्या नेत्याला आतापर्यंत असंच केलं. एखाद्याला नांदी लावायचं, कुठंतरी विधान परिषदेतून गायचं, त्याला त्याचं तोंड चूक करायचं, बाकी पाडा समाज गमतो. आज तसं होणार नाही. प्रत्येक पक्ष प्रत्येक जणाला काय करतो, मी बोललो तुम्हाला कुठेतरी त्याला थोडंसं लालच दाखवायची, कुठेतरी त्याला बाजूला घ्यायचं, पार्टीमध्ये सामायिक करून घ्यायचं आणि समाजाला जागेवर बसवतो. ह्या ज्या गोष्टी आतापर्यंत झाल्या त्या गोष्टी आमच्या दीपकच्या माध्यमातून होणार नाही. हा समाज कदापि खपून घेणार नाही. आम्ही आमचं हक्काचं आरक्षण, माननीय आमदार फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, या समाजाच्या तर्फे तुम्ही लवकरात लवकर या समाजाची चर्चा करावी आणि लवकरात लवकर हा समाजाचा ST आरक्षणाचा प्रश्न मिटवावा. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 36 नंबरला तुमची जी नोंद करून दिलेली आहे, कोर्ट सुद्धा तुमचा असो का आमचा असो, आदिवासी तुमच्या न्याय मान्य करा, मग कोर्ट आमचाही न्याय मान्य करेल ना. आम्ही काय आमच्या मनात थोडी मागतो, आमची नोंद आहे 36 नंबरला, आमची नोंद आहे. कोर्टाला आमची खरी नोंद दाखवा, परंतु आमची खरी नोंद तिथपर्यंत जाऊ देत नाही. त्या ठिकाणी तुमचा सत्तेचा माज असेल, काही सत्तेतील लोक असतील, काही मंत्री असतील, आपल्या सत्तेचा माज ते त्या ठिकाणी दाखवतात आणि आमच्या समाजावरती ते अन्याय करतात. परंतु यापुढे सरकारला आमची विनंती आहे की आमचा या समाजाचा भोळ्याभाड्या समाजाचे जे कष्ट आहेत बघा तुम्ही, आहे का कोणाच्या अंगावर काही राहण्यासाठी 8-8 15-15 दिवस महिना दिवस पावसामध्ये हे लोक राहतात, दऱ्याखोऱ्यामध्ये राहतात. आज चांगल्या बंगल्यामध्ये पाणी घुसलं. आमच्या धनगर समाजाच्या अंगावर काय कुठला बंगला आहे बघून घ्या तुम्ही साहेब. आम्ही खोटं बोलत या समाजाला पुढं राहायचं, या समाजाचं कितीपर्यंत अर्थ तुम्ही पाहणार आहे. या समाजाने हाच व्यवसाय करावा का? तुम्ही चांगले कपडे घालावेत, तुम्ही खादीचे कपडे घालावे. आमच्या समाजाने हा व्यवसाय करून त्या लोकांनी केलं पाहिजे. हे मेंढर हे मोळायचं कोणत्यासाठी? आमच्या लोकांनी रात घालायची आणि तुमच्यासाठी एकत्रित बाजारमध्ये न्यायचे आहे आणि तुम्ही त्याचं मूल्य ठरवायचं आणि त्याचा फायदा तुम्ही घ्यायचा. कुठपर्यंत या शासनाने आमच्या समाजाचा अंत पाहिला नाही पाहिजे. यापुढे महाराष्ट्र शासनाला, मंत्रिमंडळाला आणि आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांना अशी विनंती करतो की आमच्या लोकांचा अंत पाहू नये, आमच्या या समाजाचा अंत पाहू नये. आमच्या या ST आरक्षणाचा प्रश्न त्वरित लवकर मिळवावा. नसता आम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या संविधानाप्रमाणे ज्या जातीच्या आम्हाला तिचं नोंद आहे त्या जातीच्या नियमाप्रमाणे आम्ही लढणार आहोत. कारण लढून समोरच्याची घेऊन दाखवू. हा समाज आहे, आतापर्यंत हा समाज पुढे गेला नाही, पण आता महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण तातडीनं अंमलात आणावं या मागणीसाठी जालना इथं दीपक बोराडे आमरण उपोषणाला बसलेत. त्यांना पाठिंबा म्हणून नांदेड जिल्ह्यातील भोकर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. आमच्या समाजाला ST आरक्षण मिळालंच पाहिजे. जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. धनगर समाजाचा हा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. आता सरकार काय निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी. एकच मिशन
एकच मिशन, आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, हम सब दीपक भाऊ बोराडे तुम आगे बढ़ो, दीपक भाऊ बोराडे तुम आगे बढ़ो, येळकोट यांची मागणी काय आहे? आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून धनगर समाजाला ST आरक्षणाच्या सूचीमध्ये 36व्या क्रमांकावरती ऑलरेडी घटनेमध्ये तरतूद आहे, परंतु गेली 75 वर्षापासून ह्या धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेल्या हक्क आणि अधिकारापासून आजपर्यंत या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम इथल्या राज्यकर्ते आणि सरकारनं केलेलं आहे। आणि म्हणून गेल्या 17 ऑक्टोबर मराठवाडा स्वातंत्र्य दिनी आणि भीमाबाई होळकर यांच्या जयंती दिनी दीपक भाऊ बोराडे मल्हार येवदे यांनी आमच्या ST आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आणि प्रत्येक टप्प्याटप्प्याने आम्ही अगोदर निवेदन 19 तारखेला प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती सरकारला इशारा देण्यासाठी आणि ST धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी संबंध तालुक्यातून जिल्हाधिकारी कार्यालयातून निवेदन देऊन सरकारला सजग करण्याचं काम केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर 24 तारखेला जालना शहरामध्ये संबंध महाराष्ट्रातून 25 लाख धनगर लोकांचा इशारा मोर्चा, विराट अशा प्रकारचा इशारा मोर्चा सगळे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते, समाज बांधव, महिला भगिनी 25 लाख लोकांचा जनसमूह देऊन त्या ठिकाणी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना इशारा देऊन 2 दिवसामध्ये या ठिकाणी आरक्षणाचा आमचा मार्ग काढा आणि JR काढा आणि प्रमाणपत्र द्या, यासाठी जालना शहरामध्ये आम्ही इशारा मोर्चाचं नियोजन केलं होतं। त्यानंतर 26 तारखेला संबंध तहसील कार्यालयावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनाच्या 1 दिवसीय धरणे आंदोलन करून परत सरकारला इशारा दिला। आणि 29 तारखेला संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतील, खासदार असतील, यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करून त्यांना इशारा दिला, त्यांचं पाठिंब्याचं पत्र घेतलं। कालच आम्ही अशोक चव्हाणच्या घरी विधानसभा मतदारसंघाचं शिष्टमंडळ घेऊन गेलो, त्यांनी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं। ज्याच्यानंतर आज 1 ऑक्टोबर रोजी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यावरती मोठमोठे रास्ता रोको आंदोलन करून संबंध चक्काजाम या ठिकाणी होत आहे। जर याच्यावरही जर सरकारचे डोळे उघडत नसतील, सरकार जर गेंड्याची कातडी चोंबडी पांघरून जर ते वागत असेल, डोळेझाक करत असेल, टोलाटोली करत असेल, तर आम्हाला यापुढे सरस्थिर मार्गाने, लोकशाही मार्गाने मुंबईमध्ये पिवळं वादळ धडकून जालन्यापेक्षा 10 पटीने 1 करोड लोकांचा जनसमूह पिवळं वादळ त्या ठिकाणी मुंबईमध्ये धडकेल। मग आता पुढे काय करायचं, काय होईल, काय नाही ते सरकारने याची नोंद घ्यावी, एवढीच कळकळीची। आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही, मुंबईमध्ये हे पिवळं वादळ धडकेल, सरकारने नोंद घ्यावी। जालन्यामध्ये 10 किलोमीटर आजूबाजूच्या परिसरामध्ये या वादळामुळे सर्वच जनजीवन विस्कळीत झालं होतं। 25 लाख मल्हार मावळे जालन्यामध्ये येऊन धडकले होते आणि त्याच्या 10 पट मुंबईमध्ये या पिवळ्या मल्हार वादळ घोंगावेल आणि मुंबई ब्लॉक होईल, हे सरकारने याची नोंद घ्यावी। गेली 14 दिवसापासून दीपक भाऊ बोराडे सातत्याने संततधार पावसामध्ये, ऊन वारा वादळामध्ये मरणाच्या दारात राहून त्या ठिकाणी उपोषण करत आहेत।
तुमच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी त्यांनी सरकारवरती दबाव टाकून त्या ठिकाणी उपोषण करत आहेत. आणि माझी म्हणून विनंती आहे सकाळी सर्वांनी याची नोंद घेऊन येणाऱ्या भविष्य काळामध्ये आंदोलनाचा जो आदेश येईल त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण लेकरा बाळासहित महिला पोरांसहित सर्वांनी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचं आयोजन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर तर उद्घाटक म्हणून हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभियानात उपस्थित महिलांना आरोग्य विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. अभियानात शहरासह ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक विकास जाधव यांनी मान्यवरांचा सन्मान केला आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. गरजेचं आहे हे मला सांगणं गरजेचं होतं, म्हणून मी फक्त आपल्याशी संवाद करायसाठी मी आलो. अनेक ठिकाणी हे कार्यक्रम शासनाने राबवलाय आणि त्याच्या मागचा उद्देश खूप मोठा आहे. एक नारी जर घरची बीमार पडली तर सगळं घर बीमार पडते. एक नारी घरातली आजारी पडली तर घर चालवणं कठीण होऊन जाते. त्यामुळे नारीनं सशक्त राहणं फार अतिशय गरजेचं आहे. आणि मी काय तुम्हाला उगाच काहीतरी तर बोलायचं म्हणून बोलणं झालं, अनुभवानं सांगायला लागलो. आपल्या इकडे आजकाल सर्व्हिक्सचे कॅन्सर, ब्रेस्टचे कॅन्सर ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. दर एक घर सोडून आजकाल हा आजार होत आहे. हे खानपानातून होत आहे, आपल्या वागण्यातून होत आहे, रोजच्या सवयीनं होत आहे. अनेक गोष्टीच्या इन्फेक्शन होत आहे. त्यामुळे याच्यापासून कसं वाचता येईल आणि आपल्या घरातली नारी कशी सुरक्षित राहील किंवा माता भगिनीने सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की नेमकं आपण काय केलं पाहिजे. आमच्या माता भगिनी दवाखान्यात जायचं म्हटलं की नकोच म्हणतात, अंगावर काढतात. इतके दिवस ठीक होतं, जुना जमाना होता, लय लांब लांब दवाखाने होते, दवाखान्यात जायची सुविधा राहायची नाही. पण आजकाल ती परिस्थिती नाही आहे. आपल्याला दवाखाना काय फार लांब नाही आहे. कुठलीही गोष्ट असो, वेळीत जर विलाज केला तर निश्चितच कुठलाही रोग बरा होतो. आणि थोडस अंगावर काढलं, साधं निमोनिया सुद्धा कितीतरी माणसं दगावलेले आपण बघितलेले आहेत. मग कुठलाही आजार सर्व महिला पुरुष यांना विनंती आहे की अंगावर काढू नका. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता बाजूलाच आमचे सरसमकर साहेब, त्यांना उदाहरण देतो तुम्हाला. एवढी शुगर वाढली, आणि पत्रकारमध्ये आमचे गोपतवार साहेब आहेत, राहुलवार सर आहेत, अनिल बादवर साहेब आहेत, गुलाम साहेब आहेत, प्रकाश जैन साहेब आहेत, सोपान दादा आहेत. सर्व यांचं मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सगळे तसे ह्या कार्यक्रमासाठी आपण नांदेड आलेला आहे पथक. तर ह्या सगळेच आयोजन आपण ह्यासाठी केले की जे कोणी लेडीज आहे, बरोबर, जे महिला घर चालवतात त्यांचं आरोग्य स्वस्थ राहावं म्हणून ह्या ठिकाणी त्याच्यात मोफत तपासणी आहे. तर त्यामध्ये आपल्याला असेन्सिटिव्ह जसे की आपल्याला मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियर 1920च्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी 7 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याच्या वतीनं महा एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आले, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मराठवाडा हा प्रदेश 1948 पर्यंत निजामशाहीत होता। त्या काळातील हैदराबाद स्टेट गॅझेटियर 1920 मध्ये लंबाडा, बंजारा, लमाणी, सुगळी या समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आलाय। परंतु 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाल्यानंतर या समाजाला ओबीसी आणि एनटी प्रवर्गात टाकण्यात आलं। दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणात याच गॅझेटियरचा आधार घेत या समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करण्यात आला। त्यामुळे बंजारा, लमाणी या समाजालाही हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आले। यावेळी पत्रकार परिषदेला चंद्रकांत राठोड, बाबूराव पवार, ॲडव्होकेट विनोद राठोड यांच्यासह बंजारा समाज बांधव उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातून मोर्चासाठी नागरिक येणार आहे। वेगवेगळे मार्ग असणार, जे वाहन वगैरे असणार त्याची पार्किंगची सुविधा वगैरे कशा पद्धतीने करणार आहे। आम्ही प्राध्यापक पवार साहेबांना सांगितलं, एवढा मोठा महामोर्चा आपण काढत आहेत, तर मग आपल्या बंजारा समाजात असलेल्या विविध राज्य पक्षातले असणारे नेते किंवा संघटनेतले काही पदाधिकारी ते बोलवलेत का, येणार आहेत का, असं काय? आम्ही आमच्या आमदार राठोड आहेत, त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लागणार आहे। नंतर आमचे राजेश राठोड आहेत, त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। नंतर आमचे आमदार निलय भाऊ राठोड आहेत, ते सुद्धा येणार आहेत। नंतर आमचे बाबूसिंग नारायण तळापासून आपल्या स्टेडियमच्या राईट साईडला, नागपूरच्या राईट साईडला तिथून पाहिजे साईड जिल्हा नवीन जिल्हा परिषद इमारतीजवळ हा मोर्चा येणार आहे। तिथून महात्मा फुले परभणी शहरामध्ये बंजारा समाजाचा हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीसाठी परभणी जिल्ह्यातल्या तमाम बंजारा समाजातून जे सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती आलेले आहेत, त्याच्यापैकी चंद्रकांतजी राठोड साहेब, माजी नगराध्यक्ष बाबूरावजी पवार साहेब, ॲडव्होकेट विनोदजी, त्याच्याबरोबर पांडुरंग राठोड, सुधाकर जाधव, त्याचबरोबर आमचे कैलास चव्हाण, राजेश राठोड, आमचं शुभम आणि ओव्हरऑल सगळे एक 100 लोक कार्यकारिणीच्या इथे जमा झालेले आहेत। आणि 7 तारखेला बंजारा समाजाचा महामोर्चाचं नियोजन करण्यात आलं आहे। आज आम्ही तालुका लेवलचे आणि जिल्हा लेवलच्या सगळ्या नियोजन सन्माननीय चंद्रकांत राठोड साहेब आणि आम्ही सगळे मिळून किंवा ॲडव्होकेट विनोदजी आणि ही सगळी सिनियर मंडळी मिळून घेतलेला आहे। हा मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही काढणार आहोत आणि समाजाचा एक चांगला मेसेज आम्हाला शासनाला पोहोचायचा आहे की हा समाज गेल्या 78 वर्षापासून एसटी आरक्षणासाठी उपेक्षित आहे। त्या समाजाला एक न्याय मिळावा अशी न्यायिक मागणी घेऊन संवैधानिक मार्गाने हा मोर्चा निघणार आहे आणि शांततेच्या मार्गाने हा मोर्चा निघणार आहे आणि एक चांगला मेसेज बंजारा समाजाच्या वतीने, जो अनेक हजारो वर्ष दर्याखोऱ्यामध्ये राहणारा, हजारो वर्ष या भारत देशाचं, या संपूर्ण भारत देशात, संपूर्ण आपलं भारतवर्षाचं सेवा करणारा हा समाज हा राज्यघटनेच्या हक्कापासून 78 वर्षापासून वंचित आहे। त्यांना न्याय मिळावा हीच आमची माफक अशी अपेक्षा आहे। एवढं मी बोलतो। याच्यानंतर चंद्रकांत राठोड साहेब या तालुक्यामध्ये कसे नियोजन होणार आहेत त्या संदर्भात बोलते। परभणी जिल्ह्याच्या राज्यात सध्या अतिवृष्टीनं शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका जास्त प्रमाणात बसलाय। पिकांचं नुकसान तर झालंयच, पण त्याचबरोबर नदीकाठची जमीन देखील वाहून गेले। त्यामुळे राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न देता एकरी 50,000 रुपये द्यावे, अशी भरीव मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। निकर्ष वगैरे काही लावून नाही, सर्व शेतकऱ्याला एकरी 50,000च्या वर जरी दिले तरी चालते, 50 दिले ते बी चांगलंच आहे। मी विदर्भ, मराठवाडा, कोकण, काही पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे करून कालपासून मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे। पण मराठवाड्यामध्ये भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची खराब आहे। तर माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांचं तर अतोनात नुकसान झाले, जमीन खरडले गेलेले आहेत, फार म्हणजे भयानक परिस्थिती वाईट आहे। तर तुम्ही राज्य सरकारनं या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी एकरी 50,000 रुपये आपण मदत करावी
आणि ज्या नदीच्या काठच्या जमिनी जे उकरून गेलेल्या आहेत त्यासाठी एक स्पेशल पॅकेज द्यायचा प्रयत्न करावा. म्हणून तुम्ही थोडा शहराचा विकास करा पण थोडे दिवस लेट करा आणि ह्या राज्य सरकारनं स्पेशल पॅकेज मराठवाड्यासाठी देण्याची भूमिका करावी. माझी ही त्यांना नम्र विनंती आपल्या माध्यमातून. आणि छोटा जो व्यापारी आहे तो बी हातबल झालेला आहे. कुणाच्या दुकानात पाणी शिरलंय, कुणाचं हे झालंय, तर त्या छोट्या व्यापाऱ्याला देखील तुम्ही विश्वासात घेऊन त्यांचे पंचनामे व्यवस्थित करून त्यांना भरीव मदत द्यायचा प्रयत्न करावा. आपल्याला पहिला शेतकरी राजाला दिलासा द्यायची भूमिका राज्य सरकारनं चांगल्या प्रकारे घ्यावी. आज आता बघितलं की डॅम फुल भरलेले आहेत, डॅममधलं पाणी देखील सोडणं गरजेचं आहे. पण त्याच वेळेस नदीच्या पात्राच्या कडेची गावं आहेत त्यांना अलर्टचा इशारा देखील आपण दिला पाहिजे. आपण लोकांना सांगितलं पाहिजे आणि ह्या लोकांना पहिले लोकांचं जीव वाचवलं पाहिजे, जनावरांचं जीव वाचवलं पाहिजे. त्यामुळं आपला बाकीचा फंड आहे, NDRFचा फंड, नॅशनल फंड असेल किंवा स्टेट फंड असेल, रिलीफ फंड असेल, त्या फंडच्या माध्यमातून दुसऱ्या थोड्या योजना थोड्या कालावधीसाठी बंद ठेवून आपण ह्या शेतकरी राजाला दिलासा द्यायची भूमिका राज्य सरकारनं करावी ही आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो. अवस्था एवढी बेकार आहे की शेतकऱ्याला खरीपाचं पीक कुठलंच त्याला आत रानात सुद्धा जाता येत नाही, पाऊल टेकता येत नाही, एवढी भयानक अवस्था खराब आहे. आणि आता हे तुम्ही ज्या डॅममधलं पाणी सोडलं जाणार आहे त्यातून देखील अजून परिस्थिती खराब होणार आहे. मग डॅमचं पाणी सोडलंच पाहिजे, आता शेरच वाहून जातील. म्हणजे प्रशासनाचाही तिथं दोष आपण मानणार नाही. म्हणून राज्य सरकारनं अलर्ट राहून कशी या शेतकऱ्यांचा लोकांना मदत करता येईल ह्याची भूमिका राज्य सरकारनं करावी. आणि 7/12 पहिला कोरा करावा. 7/12 कोरा करता करता ही येणारी रक्कम आहे, आता हे अतिरिक्त संकट आहे, हे काय कुणी जाणूनबुजून केले असं नाही, नैसर्गिक संकट आहे. पण नैसर्गिक संकटाला ताकद देण्याचं काम राज्य सरकारनं शेतकऱ्याच्या मागे करावं हे आपल्या माध्यमातून मी त्यांना नम्र आवाहन करतो. एका एकरीला शेतकऱ्याला खर्च 22,000 रुपये येतो आणि तुम्ही देताय किती 8,500 रुपये हेक्टरी देताय, हेक्टरी 8.5 देताय, हे बरोबर नाही. म्हणून राज्य सरकारनं थोडासा छत्रपती शिवाजी राज्यकारभार चालवत होते त्यावेळी दुष्काळ पडला होता, तेव्हा शिवाजी राजाचा हुकूम काय आहे त्याचं पालन करण्याचं काम राज्य सरकारनं करावं ही त्यांना मी नम्र विनंती करतो. स्वतंत्र तयारी चाललेली आहे रासपाची आता, कारण आम्ही लोकसभेला NDA बरोबर होतो, आता विधानसभेपासून आम्ही NDA बरोबर नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र आमची ताकद जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेला रासपाच्या AB फॉर्मवर आम्ही लढण्याची तयारी चालू केली आहे. चर्चा चाललेली आहे पण अजून काय फुलफिल झालेली नाही. काय होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला उभा राहायचं आहे. मग तिथे समजा काँग्रेसचा असेल, एखादा NCPचा असेल किंवा हे बाकीच्या पक्षांचा असेल, त्यामुळे आम्ही एकमेकाची ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करू. पण उद्या आमची निवडून आल्यानंतर आम्ही हे बाकीची लोक सारी एकत्र बसण्याचा प्रयत्न करू. मी तिथं प्रोग्राम घेतल्यानंतर राहुल गांधीला, पवार साहेबाला आणि अखिलेश यादवला चीफ गेस्ट बोललो होतो. बरोबर होतं, हे तिन्ही बी आले नव्हते, पण त्यांनी सांगितले की आम्ही तुमचं स्वागत करायला तयार आहे. त्यामुळे आमचं थोडंसं आता प्रेम वाढायला लागलं आहे महाविकास आघाडीत. अजून काही तिने आम्हाला लाईन दिलेली नाही पण आमचं चाललेलं आहे. त्यामुळे आता सध्याला तरी राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र चालण्याच्या भूमिकेत आहे. पुढं मागं झालं तर काँग्रेस बरोबर हे करण्याचा प्रयत्न करू, पण अजून काही काँग्रेसवाल्यांनी तसं सांगितलं आहे. काँग्रेस, शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी किंवा शिवसेना असेल ह्याच्याबरोबर होऊ शकते पुढचं आगामी आकर्षण. तालुक्यातील कार्ला इथं तक्षशिला बौद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. तसंच सामुदायिक पंचशिला ग्रहण करून अभिवादन करण्यात आलं. बौद्ध उपासक, उपासिका आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते. या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी.
धम्मचक्र प्रवर्तन दिन मौजे कार्लापी या ठिकाणी अतिशय आनंदाने उत्साहाने सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न होतोय। आणि आम्ही जे 10 दिवसापासून जे अतिशय लहान लेकरांना एक प्रेरणा मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांची जी कला वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने जे स्पर्धा ठेवलेल्या होत्या, त्या स्पर्धा जे की सामान्य ज्ञान स्पर्धा, भाषण स्पर्धा, डान्स स्पर्धा अशा अनेक स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केल्या होत्या। तर त्या स्पर्धेमध्ये खरोखरच लहान लेकरांचं कौतुक अनेक मान्यवरांनी केलेलंच आहे आणि अतिशय उत्तम कला त्यांनी दाखवलेली आहे। आणि आम्ही म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन का साजरा करायचा, तर ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935ला जेव्हा येवल्या या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली आणि धर्मांतराची घोषणा केल्याच्या नंतर सर्व जातीतील लोकांना प्रश्न पडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या धर्मामध्ये प्रवेश करतील आणि अशा पद्धतीने अनेक वर्षे त्या ठिकाणी लोटले आणि लोटल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण धर्माचा किंवा समाजाचा अभ्यास केला आणि अभ्यास करून त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला की नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षा घेऊन आजचा हा दिवस आम्ही सर्व बौद्ध अनुयायी या ठिकाणी साजरा करतो, संपन्न करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज राष्ट्रीय व्यसनाधीनता प्रतिरोध दिन आहे। त्या निमित्तानं नांदेडचे सामुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी मिसगर यांनी तरुण पिढीला मोलाचं मार्गदर्शन केलंय। डॉक्टर बालाजी मिसगर यांनी तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय। त्याचबरोबर नांदेड परिसरातील नागरिकांना आवाहन केलंय की व्यसनाधीनतेशी संबंधित कोणत्याही समस्येच्या निराकरणासाठी डॉक्टर मिसगर हे कायम तत्पर असतील। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष कुमार खंडोबाराव ताबारे यांनी। न्यूज मराठी 24 तास बाय शेवल हातगाव प्रतिनिधी डॉक्टर साहेबासोबत 2 मिनिट। नमस्कार सर्वांना, आज दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि योगायोगाने आज राष्ट्रीय व्यसनाधीनता प्रतिरोधक दिन म्हणून साजरा करण्यात येते। शासन आपल्या परीनं हा दिन म्हणजे प्रतिरोध व्हावा याबाबतची जनजागृती व्हावी, कारण व्यसनाधीनता हे माणसाचं आयुष्य बर्बाद करत असते, ज्यामुळं विविध प्रकारचे जसे व्यसन दारूचे असो, तंबाखूचे असो, बिडी सिगरेट असो आणि आता नव्यानंच एक डिजिटल व्यसन माणसाला लागलेलं आहे। याचा प्रतिरोधक म्हणून आजचा हा दिन साजरा करण्यात येतो। सेलिब्रेट म्हणण्यापेक्षा हा दिन बनवलेला आहे। यामध्ये बघा, दारू, तंबाखू, सिगरेट हे आपल्या आरोग्यासाठी तर घातक आहेतच, त्याचबरोबर आपलं सामाजिक जे काही व्यक्तिमत्व असतं त्यावर सुद्धा परिणाम घडून आणतं। आजच्या घडीला तरुण म्हणा, किशोरवयीन म्हणा, हे मुलं व्यसनाधीनतेकडे मोठ्या प्रमाणात जात आहेत। त्यांच्यावर लक्ष देणं हे प्रत्येक पालकाचं आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचं, सुज्ञ व्यक्तीचं कर्तव्य आहे। यासाठी आजचं एक निमित्त आपण धरूया आणि या व्यसनाधीनतेपासून आपला बचाव कसा होईल हे बघावं। जे काही आपले मित्र आहेत त्यांनासुद्धा या व्यसनाधीनतेपासून प्रतिरोधक करण्याचा आपण प्रयत्न करावा। असं म्हणतात की संगत गुण हा असेल तर माणूस व्यसनाधीनतेकडे जातो, परंतु पूर्णतः संगत गुणावर न डिपेंड न राहता त्या व्यक्तीमध्ये कुठंतरी इच्छा असते की आपण ते व्यसन करावं, त्यामुळंच त्या व्यसनाधीनतेत तो तरुण म्हणा किंवा व्यक्ती पडत असतो। व्यसनाधीनतेमुळं असे हजारो शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत। हे सर्व कळत असताना सुद्धा माणूस त्याच्याकडे ओढतो। तर हे वळण्याचं कारण काय असतं तर त्याचा मनाचा खेळ असतो। त्यामुळंच व्यसनाधीनतेपासून बचाव होण्यासाठी एक मानसिक आजार, एक प्रकारचा मानसिक आजार वैद्यकीय भाषेत ठरवलं जातं। त्याचा उपचारसुद्धा मानसोपचार तज्ज्ञच करत असतात। एक निरोगी आणि दीर्घ आयुष्य आपल्याला जगण्यासाठी स्वतःचा व्यसनाधीनतेपासून बचाव करावा। आणि आपल्याला साध्या सरळ सोप्या गोष्टी आहेत की जरी आपल्याला व्यसन जर लागलं असेल त्यापासून बचाव करण्यासाठी आपण प्रथमतः मनाचा असा ठाम निर्णय घ्यावा
समुपदेशक डॉक्टरांचा सुद्धा आपण सल्ला घेऊ शकता. दारू तंबाखू यात सर्वात घातक दारू आणि मादक पदार्थाचे सेवन, ज्यात ड्रग्स जे म्हणतो आपण, जे सहजासहजी ग्रामीण भागात गांजासारखं ड्रग वापरतात, परंतु शहरी भागात कोकेन अशी विविध प्रकारचे ड्रग्स आहेत. त्याच्यापासून बचाव होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यांनी नक्कीच त्यापासून व्यक्ती स्वतःचा बचाव करू शकतो. तर निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तर आरोग्याकडे ध्यान द्यावं लागेल. सकाळी लवकर उठावं लागेल, व्यायाम करावा लागेल, सकस असा पौष्टिक परिपूर्ण आहार घ्यावा लागेल, रात्रीची नीट योग्य अशी झोपसुद्धा आपल्याला घेणं गरजेचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला जर व्यसनापासून नक्कीच बचाव करण्यासाठी किंवा काही मार्गदर्शन घ्यायचं असेल तर माझ्याशी नक्की संपर्क करा. माझा नंबर आहे 8369559382. मी एक समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून शासकीय आरोग्य सेवेत कार्यरत आहे. ॲड्रेस सांगा, नाव सांगा तुमचं. सांगा. डॉक्टर बालाजी रामराव मिसगर. मी सध्या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून जवळगाव, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड येथे कार्यरत आहे. धन्यवाद. न्यूज मराठी 24 तास, हदगाव प्रतिनिधी, नांदेड जिल्हा. कटका. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडून मुंबईमध्ये वक्फ सुधारणा कायदा 2025 हा मुस्लिम समाजाच्या हक्कांवर हल्ला असल्याचा आरोप करण्यात आलाय. बोर्डानं सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचं स्वागत केलंय, पण असंविधानिक तरतुदींवर स्थगिती न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जाते. मशिदी, ईदगाह आणि कब्रस्थानसारख्या वक्फ मालमत्तांना धोका असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 3 ऑक्टोबरला देशव्यापी बंद पाळणं रद्द करण्यात आलंय. बंद पाळण्यात येणाऱ्या दिवशी अत्यावश्यक सेवा आणि औषधांची दुकानं सुरू राहणार आहेत. 16 नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य सभा होणार आहे. सरकारनं कायदा मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. जो कुछ हुआ है वो गलत हुआ है. हमने इसकी निंदा की है. हमारा कल स्टेटमेंट आ गया है पेपर्स के अंदर में, और हमने कहा है कि मौलाना तौक़ीर रज़ा साहब को और जितने लोगों को गिरफ्तार किया है उत्तर प्रदेश के अंदर, उन सबको बगैर किसी शर्त के फौरी तौर पे रिहा किया जाना चाहिए. और हम उस लड़ाई को जारी रखेंगे जब तक कि ये लोग बाहर नहीं आते. सिर्फ एक, अरे बस हो गया. बुलडोजर देखिए, किसी भी तो ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने देशव्यापी बंद का ऐलान किया था, लेकिन कल रात में हमने एक हमारी जो ऑफिस बेयरर्स है मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी साहब की अध्यक्षता में एक इमरजेंसी मीटिंग हुई, और हमें ये बात मालूम हुई कि देश के कुछ स्टेट्स के अंदर, बिहार में, बंगाल में और ख़ुद कर्नाटक में और कुछ इलाकों के अंदर हिंदू भाइयों के कुछ फेस्टिवल्स ऐसे हैं जो क्लैश कर रहे हैं. तो जाहिर है कि हमारी अपील तो सबसे है, हमारी विशेषतर अपील तो मुसलमानों से है कि वो अपने कारोबार को बंद करें, लेकिन हमारी अपील तमाम देश के लोगों के साथ में थी कि वो अपने कारोबार को बंद करें. तो हम समझते थे कि कुछ लोगों के लिए इसमें मुश्किल हो जाती, तो ये सोचा गया कि इसको हम कुछ दिन के लिए आगे पोस्टपोन कर दें. तो ये जो हमारा जो बंद वक्त का ऐलान था वो अभी स्थगित किया गया है, अभी पोस्टपोन किया गया है. अभी इसको हमने आगे के लिए बढ़ाया है. जल्द ही हम अगली तारीख का ऐलान करें. तो विरोध जारी रहेगा इसकी, या ये देखिए, पहली बात तो ये है कि आई लव मोहम्मद कहना कहीं से भी असंवैधानिक नहीं है, गैर कानूनी काम नहीं है. हमारा देश एक धार्मिक देश है, इसमें हर धर्म के लोग रहते हैं और हर धर्म की कोई ना कोई रिलीजियस पर्सनैलिटी होती है, उनकी मुक़द्दस शख्सियात होती है, और हर आदमी अपनी मुक़द्दस शख्सियात से मोहब्बत करता है. तो आई लव मोहम्मद, अल्लाह के रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी इंसानियत के रहनुमा बनाकर भेजे गए थे. आपकी पूरी जीवनी लोगों के सामने है, और सिर्फ मुसलमान नहीं है, बहुत सारे बुद्धिजीवी लोगों ने, बड़े लोगों ने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तारीफ़ की है, उनकी तौसीफ़ की है, उनके बारे में बड़े अच्छे शब्दों का इस्तेमाल किया है. तो मेरे ख्याल से ये जो योगी साहब की हुकूमत के अंदर आई लव मोहम्मद कहने पर जो आपत्ति जताई जा रही है, जिस तरह उनके खिलाफ कार्रवाइयाँ हो रही है, जिस तरह लोगों को अरेस्ट किया जा रहा है, ये बहुत ही गलत है. ये असंवैधानिक काम है जो हो रहा है. और जो ज़बान बोली जा रही है, वो चीफ मिनिस्टर ने जो ज़बान बोली, आपने हमें मौलाना से आप कह रहे थे ज़बान,
लेकिन चीफ मिनिस्टर ने क्या कहा, ये मौलाना जानता नहीं कि यहाँ कौन रूल कर रहा है। ये कोई जबान है? आप चीफ मिनिस्टर है, आप तानाशाह नहीं है, आप डिक्टेटर नहीं है। और मैं जहन्नुम में भेज दूंगा, मैं खड़ा हूँ जहन्नुम के उसके ऊपर मैं वहाँ भेज दूंगा। ये कौन सी जबान है भाई? ऐसा लग रहा है कि कोई सड़क छाप आदमी इस तरह की बात कह रहा है। तो एक स्टेट का चीफ मिनिस्टर अगर इस तरह की जबान बोलेगा तो उससे क्या मैसेज जाएगा? तो हम समझते हैं कि ये गलत हो रहा है और हम तो प्रधानमंत्री से ही अपील करेंगे कि वो ऐसे चीफ मिनिस्टर को लगाम देना चाहिए। उनको उनकी बदनामी हो रही है। हमारा देश जो है एक पूरे दुनिया के अंदर लीडर बनना चाहता है, उसके अंदर अगर ऐसे लोग बैठेंगे जो एक समुदाय के खिलाफ ऐलान जंग कर दें तो ये तो अजीब गरीब बात होगी। मुसलमानों को कुचल करके रख दिया जाए। खास तौर पे यूपी में जो जहन्नम के ड्राइवर हैं मिस्टर योगी, इसलिए कि उसने कहा था कि हम सबको जहन्नम में भेज देंगे, तो जाहिर है कि ड्राइवर ही तो लेके जाएगा। इस ड्राइवर टकले को हम खुली हुई चुनौती देते हैं कि अगर इसने हमारे ईमान से खिलवाड़ करने की कोशिश की तो तेरे जैसे फिरौन कीचड़ और कादों में हमेशा बह गए। राम के मुकाबले में रावण टिक नहीं सका, हुसैन के मुकाबले में यजीद टिक नहीं सका, और तेरे जैसे जालिम भी हम जैसे ईमान वालों के मुकाबले में टिक नहीं सकते। तेरी नफरत हारेगी, हमारी मोहब्बत जीतेगी। मैं कहना चाहता हूं कि जगह जगह भी रिस्पेक्ट कहना चाहता हूं, जगह जगह पोस्टर लगे हुए हैं। अभी नवरात्रि चल रही है, जगह जगह लोगों ने अपने आस्थाओं के बैनर लगा रखे हैं, बड़ी बड़ी होर्डिंग लगी हुई है, अपने मजहब के अपने जिनको वो भगवान मानते हैं उनकी तस्वीरें लगाए हुए हैं, नारेबाजी भी हो रही है। वो कोई गुनाह नहीं, वो कोई जुर्म नहीं। हम मोहब्बत का इजहार करें तो जुर्म है, आप मोहब्बत का इजहार करें तो पुण्य है। ये जो बेईमानी है, इस बेईमानी के खिलाफ हमारा एहतजाज भरपूर जारी रहेगा। रह गई बात बरेली की, मौलाना तौकीर रजा खान ने कोई जुर्म नहीं किया था, वो मेमोरेंडम देने जा रहे थे। पुलिस ने रास्ते में लोगों को रोका। जाहिर है कि पुलिस एक सोचे समझे मंसूबे के तहत मुल्क के अंदर उपद्रव मचाने का रास्ता पैदा कर रही थी, और उसने पैदा कर दिया गया। मौलाना तौकीर रजा को 14 रोज की डिमांड पे रखा गया। मैं कहता हूं ये जुल्म कब तक चलता रहेगा, और इस जुल्म के खिलाफ अगर आवाज नहीं उठाई गई तो हमारा तो मानना यह है कि वक्त ऐसा आ गया है कि हमारे यहाँ माल की हिफाजत के लिए 2.5% ज़कात निकालनी जरूरी होती है ताकि माल महफूज हो। अब माल का मसला नहीं, ईमान का मसला है। याद रखिएगा, अगर 2.5% माल निकालने के बाद माल महफूज होता है तो हम 2.5% अपनी कुर्बानी देकर अपना ईमान भी महफूज करेंगे, मगर कभी किसी कुत्ते को इस बात की इजाजत नहीं देंगे कि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में किसी तरह की गुस्ताखी करके वह हिंदुस्तान की सरजमीन पर आबरू की जिंदगी गुजार ले। बहुत ये हुकूमत जो डिक्टेटरपन कर रही है, हम इसके खिलाफ भरपूर जद्दोजहद करेंगे। और आई लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हम ही नहीं कह रहे हैं, अयोध्या के साधु भी कह रहे हैं, हमारे मुंसिफ मिजाज हिंदू भाई भी कह रहे हैं, चारों तरफ से आवाजें उठ रही हैं। इसलिए इस मसले पर हम बहुत ज्यादा सेंसिटिव हैं और बहुत ज्यादा बेदार हैं। मुसलमान 1000 बैठ के रखकर हो, मगर अपने पैगंबर के मामले में अपनी जान से खेल जाएगा। इसलिए हुकूमत से सीधा मुतालबा यह है कि इस सेंसिटिव मामले में फौरन एहतियाती तदबीर करते हुए इन मसाइल का खात्मा करें, वरना मुल्क की तबाही के जिम्मेदार अंग्रेजों की, सफेद अंग्रेजों की एक काली औलादें जो आज हुकूमत में हैं, मुल्क की तबाही के मुकम्मल तौर पर ये जिम्मेदार हैं। और मुल्क के हमारे गैर मुस्लिम भाई भी बहुत जल्दी ये महसूस कर लेंगे कि देश की तबाही में इन्होंने 1914 से लेकर आज तक जो रोल अदा किया है, उसमें देश हमारा बहुत पीछे चला गया है। दुनिया में कभी भी वरळीतील जांभोरी मैदानावर नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांसाठी आकाश पाळणे, बोटिंगसह विविध झोपाळे आणि खेळण्यांची व्यवस्था करण्यात आली होती। इथं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक येत होते। मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मैदानात मोठ्या प्रमाणावर चिखल साचला। परिणामी नागरिकांना उत्सवस्थळी ये जा करताना आणि त्या ठिकाणी वावरताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता।
आयोजकांनी चिखल नियंत्रणासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना न केल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती। काही ठिकाणी पाणी साचून डबकी तयार झाल्यानं अपघाताचा धोका निर्माण झाला होता। त्यामुळे नवरात्रोत्सवाचा उत्साह आणि आनंद या चिखलामुळे या नागरिकांना घेता आला नाही। याबाबत तातडीनं पावलं उचलून मैदान स्वच्छ करण्याची मागणी स्थानिकांकडून केली गेली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आम्ही या संदर्भात जे आयोजक आहेत मनोरंजन साधनं उपलब्ध करून देतात त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यासाठी नकार दिलेला आहे। सध्या पावसाने जो जोर मराठवाडा असेल किंवा मराठवाड्यांच्या आसपासमधले जे जिल्हे आहेत त्यांच्या ठिकाणी तर महापूर आलेला आहे, परंतु मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा पावसाने थैमान मागील काही दिवसांपासून घातल्यामुळे नवरात्रोत्सव मंडळांमध्ये अशा विविध मोठमोठ्या आयोजनांवरती पाणी फिरलेलं आहे, पाणी पडलेलं आहे। त्यामुळे जे नवरात्रोत्सवांचे आयोजनांचं सध्या नाराजीचं सूर अप्रत्यक्षपणे उमटत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे जांभोरी मैदान आहे। जांभोरी मैदान हे ऐतिहासिक मानलं जाते। या ठिकाणी मोठमोठी आयोजनं केले जातात। या मंडळाचं जे आयोजन आहे भरपूर वर्षांपासून या ठिकाणी केलं जातं, मात्र तुर्तास या ठिकाणी त्यांच्या या आयोजनावरती पाणी पडल्याचं चित्र दिसत आहे। टेक आझाद मैदानापासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत 5000 विद्यार्थ्यांनी आम्ही चालतो व्यसन मुक्तीसाठी ही रॅली काढली। रॅलीचं उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पवन कुमार कापडिया आणि सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं। नशामुक्त भारत अभियान, समाज कल्याण, महिला आणि बालविकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि विविध सामाजिक संस्था यात सहभागी होत्या। रॅलीत किन्नरमा, मुंबईचा डबेवाला, नाका कामगार, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले। गेटवे ऑफ इंडिया इथं रोटरी क्लब फॉर ॲडिक्शन प्रिव्हेन्शन यांच्या वतीनं व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर केलं गेलं। गंधार जाधव यांनी व्यसनमुक्तीवर गीत सादर करून रॅलीचं स्वागत केलं। यावेळी टीचर पुस्तक, कल्याण यात्रा मासिक आणि महामानव हे पुस्तक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। सामाजिक न्याय मंत्री, गृहराज्यमंत्री आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला। गेटवे ऑफ इंडिया इथं डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली आणि प्रमुख मान्यवरांचा सन्मान केला। व्यसनमुक्त महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र या घोषणांनी रॅलीत सहभागी सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। व्यसन माझ्या आयुष्यात लागू देणार नाही, माझ्या आयुष्यात लागू देणार नाही। मी आजीवन निर्व्यसनी राहीन, मी आजीवन निर्व्यसनी राहीन। मी भारताचा नागरिक, भारतातील प्रत्येक व्यक्ती, मी भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, मी प्रयत्नशील राहीन। मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचे असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करीन आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहीन, मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा